पेडणेकर साहेबांच्या ऑफिस उद्घाटनासाठी आम्ही सर्व लोक या ठिकाणी आलो होतो आणि आमची अशी इच्छा आहे की प्रत्येक डेव्हलपमेंट ऑफिसर, सिनियर डेव्हलपमेंट ऑफिसर आणि संचालकांचं प्रत्येकाचं एक व्यक्तिगत ऑफिस असलं पाहिजे. पण ऑफिस काढण्याचे फायदे काय असतात हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत लोक ऑफिस काढायची धाडस करणार नाहीत. मग आज पेडणेकर साहेबांचं उद्घाटन प्रसंगी माहिती घेत असताना ऑफिसमध्ये बसून मला पेडणेकर साहेबांनी काही गोष्टी शेअर केल्या की ऑफिस बनवल्यानंतर काय काय फायदे झाले. तर त्यांच्याच तोंडून आपण थोडंसं ऐकूया की ऑफिस तयार केल्यापासून, ऑफिस सुरू केल्यापासून काय काय फायदे त्यांना झाले. नमस्कार पेडणेकर सर. नमस्कार सर. तुम्हाला संस्थेचं काम चालू करून किती दिवस झाले? बरोबर 7 जुलै 1 वर्ष पूर्ण होऊन गेले. 7 जुलैला 1 वर्ष तुम्ही पार्ट टाइम काम करता का फुल टाइम काम करता? पार्ट टाइम ते करतो. मी सुद्धा सीबीएसला कंट्रोलर आहे. मोठ्याच माझे गाण्याचे प्रोग्राम असतात. वेळ म्हणजे शेड्यूल मध्ये बिझी असते पण त्याच्यातून मी जास्त फोकस केला समोर फाउंडेशन. म्हणजे तुम्ही गायक आहात, त्याची तुम्हाला कार्यक्रम असतात, तुम्ही जॉबला आहात, 8 तास तिथे द्यावे लागतात, त्यातून तुम्ही आमचं काम 1 वर्षानं करता. 1 वर्षामध्ये तुमचं इन्कम संस्थेतून किती झालं? टोटल इन्कम 17 लाख रुपये क्रॉस झालेला आहे. 17 लाख रुपये आज आमच्या पेडणेकर साहेबांचं इन्कम संस्थेच्या माध्यमातून पार्ट टाइम काम करून तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्हाला 17 लाखाचा आनंद जास्त आहे का संस्थेच्या आणि तुमच्या माध्यमातून जे लोक व्यसनमुक्त मधुमेहमुक्त झाले त्याचा आनंद जास्त आहे? पैसा तर हा मिळणारचा प्लॅन आहे पण जे मला सुख समाधान जे मनाचं वाटते, जे मला आता आशीर्वाद पाठीमागे माझी कामं वाढलेली पूर्ण मी ग्रासलेला व्यक्ती होतो, प्रॉब्लेममध्ये होतो खूप, जे तसं भूतकाळ पडलेलं. तर आता त्यांच्यामध्ये मला ब्लेसिंगच्या पाठीमागे माझे काम सुद्धा चाललेले आहे. तुम्ही पर्सनल कामही होत चाललेलं आहे. येस डेफिनेटली. लोकांचा आशीर्वाद तुम्हाला मनाला समाधान मिळते. तुमच्या मनाला समाधान आहे की तुम्ही हे काम करताय, 100% काम चांगलं आहे. सगळ्यात मोठी दौलत त्या 17 लाख 18 लाख हे मिळतीलच पण तुमच्या मनाला जे समाधान मिळते, जे फील मिळते कामाचं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. ऑफिस चालू करून तुम्ही किती दिवस झाले संस्थेच्या? माझा 7वा दिवस. 7 दिवस झाले. ऑफिस चालू करण्यापूर्वीचं तुमचं काम आणि 7 दिवसामध्ये झालेलं ह्यात काय बदल आहे? ट्रेमेंडस फरक आहे सर. 7 दिवसावर ऑफिस चालू केलं आता लोक सगळ्यात मला क्लॅप्स करतात की तुम्ही आनंदी जीवन हे कसं बनवलं. तुम्ही आनंदी जीवन व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र हे केलेलं आहे. ते आनंदी जीवन एवढे लोक अट्रॅक्ट होतात की नाव सुचलं कसं. सगळ्यात मध्ये ह्या मॅडमला खूप, विद्या मॅडमला खूप नाव आवडलं. तर सुरुवातीला असं वाटलं की आनंदी जीवन म्हणजे प्रत्येक घरात आनंदाने जीवन हे द्यायचं आहे आणि म्हणून तर माझं नाव प्रेमानंद. समर संस्थेचा उद्देशच आहे की प्रत्येक व्यक्ती व्याधीतून बाहेर पडावा व त्यांचं कुटुंब आणि त्यांचं जीवन आनंदी व्हावं. ते नाव तुम्ही निवडलं. 100%. ऑफिस चालू केल्यापासून तुम्हाला एक्स्ट्रा असा काय फायदा झाला? एक्स्ट्रा फायदा म्हणजे आता जवळजवळ बघा 7 दिवसामध्ये 107 प्रोडक्ट माझे गेलेले आहेत. व्हेरी गुड. 107 प्रोडक्ट ऑफिस मधून गेले. पहिल्या दिवशी जेव्हा उद्घाटन झालं दुसऱ्या दिवशी आपले उपाध्यक्ष साहेब आले आणि 50 प्रोडक्ट इथूनच घेऊन गेले. आणि दुसरं म्हणजे इथं जवळ आता 15 डेमो झालेले आहेत. 15 डेमो तुम्ही आतापर्यंत 7 दिवसात केलेले आहेत आणि त्याप्रमाणे रिझल्ट पण आता खूप चांगले आले. तिथंच काउन्सिलिंग आणि या माध्यमातून लोक प्रोडक्ट म्हणजे तुमची जी टीम आहे त्या टीमचा सेंटर तुम्ही हा जो संभाजीनगर निवडला, जे बावड्याकडे, बावडा आता तो टोक आहे संस्थेचं जे ऑफिस आहे, ते तिची धावपळ तुमची होत होती, तुम्हाला वेळ कमी पडायचा, त्याचं कुठेतरी सोल्युशन ऑफिस काढलं वाटतं. कारण माझं घर इथून बरोबर 2 किलोमीटर आहे. अच्छा. मॅडमची इथं पाठीवर राहतात आणि शिल्पा मॅडम इथं राहतात आणि दोन्ही मुलं जवळच राहतात. त्यामुळे हे सगळ्यांचं मी केंद्रीय बिंदू साधून इथं मी सुरू केलेलं आहे. त्यामुळे इथं फायदा होता. आणि प्लस मी इकडे हा जवळजवळ मी 7 दिवस सर्वे करत होतो की इकडे नेमकं कसं लोकेशन आहे. तर इकडे बघितल्यानंतर हा आपला सेंटर पॉईंट संभाजी स्टँड जवळच आहे. प्लस मला इथे इंदिरा सागरमध्ये माझं बराच बोलणं झालं. ती मीटिंग मी तिथे सुरू करतोय. 100 जवळ असल्या मीटिंग घेते. येस सर. बाहेर तुम्ही बोर्ड लावलेला आहे त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? 100% फायदा झाला. ते आनंदी जीवन जे लोक बघून खाली नंबर करतात मला पर्सनली कॉल येतात, मॅडमना पण पर्सनली कॉल येतात. काही डायरेक्ट पण लोक तुम्हाला आले काय 7 दिवसामध्ये बोर्ड बघून आले? खूप येतात. म्हणजे एकंदरीत ऑफिस काढण्याचा तुम्हाला फायदा झालेला आहे. 100% झालेला. ओके. आता याच्यापर्यंत तुमचं ऑफिस नव्हतं त्यामुळे भाड्याचा एक्सपेन्स तुमच्या अंगावर नव्हता, रेंट नव्हतं तुम्हाला. आता हे तुमचं रेंट जात आहे, हे तुम्हाला परवडतं घ्यायचे रेंट तुमचं महिन्याला जायला लागले ऑफिसचं. कसं आता इन्कमच्या मध्ये लाख रुपयाचा माझा इन्कम होत असेल तर आपल्याला एक 7,000 भाडं द्यायला तसं काही हे नाही. कारण कसं आहे की टीमच्या माध्यमातून जे प्रोडक्टच्या माध्यमातून जे फ्री मिळालं त्याच्यात आपलं भाडं निघून जातं. कॅल्क्युलेटेड जर विचार केला तर बरीच लोक असा विचार करू शकतात की ऑफिस गाठल्यानंतर एक्सपेन्सिव्ह वाढेल, पण ते 8 ते 10,000 जर आपण एक्सपेन्सिव्ह खर्च केला तर निश्चित आपला इन्कम 10 पट वाढायची शक्यता आहे. तो माझा अगोदर लोकांना भेटी देण्यासाठी तो डिझेलला पेट्रोल जात होता. करेक्ट. एक व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना भेटू शकत नाही पण वेगवेगळ्या लोकांना एका ठिकाणी बोलवू शकतो. पेडणेकर साहेबांना जर 10 लोकांच्या घरी जायचं असेल कार काढून तर होणारा खर्च, जाणारा वेळ याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते ऑफिस भाड्यापेक्षा जास्त असेल. 100%. पण ते 10 लोक जर एकत्र ऑफिसमध्ये आली तर एका ठिकाणी बसून त्यांना माहिती देता येईल. ते वातावरण निर्मिती हे सगळे काय पॅम्पलेट्स वगैरे लावलेले आहेत याचाही फायदा त्या लोकांना चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. तर अतिशय चांगलं कार्य पेडणेकर साहेब तुम्ही करताय. आमच्या संस्थेच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा की असंच कार्य तुमच्या हातून वाढावं. आणि मी अनेक लोकांना विनंती करेन जे लोक हा व्हिडिओ पाहतील
ही मुलाखत पाहतील. लवकरात लवकर तिन्ही आपल्या एरियामध्ये या कामाच्या निमित्ताने ऑफिस सुरू करावे व कामाचा प्रचार प्रसार वाढवून संस्थेचं हे अभियान देशभरात व सर्वसामान्य माणसाच्या घराघरात पोहोचवण्यासाठी संस्थेला सहकार्य करावे. धन्यवाद. थँक्यू.